तर जय भीम भावांनो, स्वागत आहे तुमचं परत एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण आलेलो आहे उदगीर येथे महाबोधी विहार पाहण्यासाठी. नवीन हे महाबोधी विहार बांधलेलं आहे सुंदर असं. तर मी आणि माझा मित्र हे विहार पाहण्यासाठी आमच्या गावातून निघालो होतो. या विहारपर्यंत पोहोचायला आम्हाला जेमतेम 2.5 ते 3 तास लागले, कारण की हे विहार परभणीपासून जवळपास 150 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तसंच गुगल मॅपवर तुम्ही पाहू शकता जवळपास 3 घंट्याचा हा कालावधी दाखवता इथं गुगल मॅपवर. आणि सकाळी आम्ही लवकरच निघालतो, 8 वाजता निघालतो. जर तुम्ही परभणीच्या साईडकडून किंवा नांदेडच्या साईडकडून येत असाल तर नांदेडकडून तुम्हाला कमीत कमी 1.5 तास लागतील, आणि परभणीकडून जर येत असाल तर तुम्हाला जवळपास 3 घंटे आरामशीर पकडून चला तुम्ही यायला उदगीरला. तर आता आपण पोहोचलो आहोत उदगीर येथे. समोर तुम्ही जी कमान पाहत आहात ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची कमान आहे इथं उदगीर येथली. तर आपण लगेच आता एंटर झालेलो आहोत उदगीर येथे, आणि समोर जे पाहत आहात तेच आहे उदगीर येथील बौद्ध विहार. तर चला आपण तिकडे जाऊत आणि तुम्हाला आता दाखवतो मी कसं आहे उदगीर येथील बौद्ध महाविहार. जसेच तुम्ही विहाराच्या समोर येसाल तसं तुम्हाला समोर एक पार्किंगची जागा दिसेल. तिथे तुम्ही तुमचे जे काही वाहने असाल, 2 व्हीलर 4 व्हीलरने असाल, ती इथे तुम्ही पार्क करू शकता समोर, आणि त्यानंतर तुम्ही विहारामध्ये प्रवेश करू शकता. इथं समोर एक व्यक्ती बसलेला तुम्हाला दिसेल, जिथे तुम्हाला नाव नोंदणी केल्यानंतरच विहाराच्या आतमध्ये प्रवेश मिळेल. आणि विहाराचं पाहू शकता तुम्ही, आताच काही उपासक विहारातून दर्शन घेऊन बाहेर पडलेले आहेत. तसं विहारात उपासकांची ये जा चालूच राहते. जसेच तुम्ही विहाराच्या आतमध्ये येसाल तेव्हा तुम्हाला असे एक भव्य दिव्य प्रवेशद्वार मिळेल, आणि त्यानंतर तुम्ही आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला चप्पल वगैरे ठेवण्यासाठी पण एक स्टँड आहे, तिथे चप्पल वगैरे ठेवून तुम्ही आतमध्ये जाऊ शकता. तसे पाहता भारत देशामध्ये भरपूर अशी मोठमोठी बौद्ध विहारे आहेत, आणि या बौद्ध विहारांच्या निर्मितीचा कार्यकाळ हा खरं पाहता सम्राट अशोक यांच्याच कार्यातून किंवा त्यांनी सुरुवात केली भारतामध्ये अशी मोठमोठी विहारे बांधण्याची. समोर तुम्ही अशोक स्तंभ पाहू शकता. या महाबोधी विहाराला 4 असे मोठे मुख्य प्रवेशद्वार आहेत, आणि त्याच्या बाजूला अशोक स्तंभ पाहू शकता तुम्ही. भारत देशामध्ये अशी भरपूर मोठमोठी बौद्ध विहारे आहेत, आणि हे जे विहार आहे उदगीरचं, हे विहार मराठवाड्यातील सर्वात असं मोठं बौद्ध विहार आहे. सुंदर असं हे विहार आहे. आतमध्ये तुम्ही जर आलात तर तुम्हाला समोर 2 हत्ती पाहण्यास मिळतील, जे की बौद्ध धर्मामध्ये शांतीचे प्रतीक मानले जातात. तुम्हाला कुठल्या पण फोटोमध्ये पाहसाल तुम्ही गौतम बुद्धासोबत, जास्त करून तुम्हाला हत्ती त्यांच्यासोबत दिसतो. समोर असा सुंदर असा रमणीय शांत बौद्ध विहाराचा परिसर आहे हा. समोर पाहता ती मुख्य बिल्डिंग आहे, मुख्य विहार आहे ते. त्या साईडला एक दरवाजा दिसत असेल तुम्हाला, आणि त्याच्या पलीकडे एक साईडला आहे, आणि एक त्याच्या विहाराच्या पाठीमागच्या बाजूला एक आहे. असे एकूण 4 दरवाजे आहेत या विहाराला. तर एकदम रमणीय असं वातावरण आहे इथलं. तुम्ही जर आम्ही तर आता हिवाळ्याच्या दिवसामध्ये आलो, त्याच्यामुळे एकदम शांत आणि सुरेख असं वातावरण इथं आम्हाला पाहायला मिळत आहे. तुम्ही जर आता भेट देण्यासाठी आलात तर तुम्हाला पण असंच रमणीय असं वातावरण भेटेल इथं पाहण्यासाठी उदगीरला, या उदगीरच्या बौद्ध विहारामध्ये. इथे कामाला आहेत का काय?
आतमध्ये बनते येतं. आता किती की बरं बरं. नाही म्हणजे आम्ही परभणी. गाडी बंद झालं. हा गाडी करून. परभणीला आहे का असं म्हणजे बुद्धिवार नाही असं एवढं नाही. बारीक आहे. हा बारीक आहे. तर लोकही फार कमी आहेत. हा. तुमच्या हाताने झालेले. बरं. इथे कोदळ मारल्यापासून बरं. किती एकरची जागा आहे? हे बघा 4.5 एकर. 4.5 एकर का? त्या पडदीपासून हा त्या स्तंभच्या पलंग बरं. निळ टाकली तिथं हा हा एवढी जागा. बरं. एक कोण- तळ होतं पहिलं. तळ होतं का? बरं. कोणत्या साली बांधकाम चालू झालं याचं? हा. तेवढं का आठवण नाही. बरोबर. काही विषय नाही. हे म्हणजे कोणाकडून करण्यात आलं केलं बरं म्हणजे बुद्धिविहार बनसोडे मनसुडे. हम्म. बरं बरं कोणाच मुख्यमंत्री मुंबईला राहतात. बरं बरं बरं. कोणी केलं ते तिथं तर भावांनो आपल्याला आताच एक इथं काम करणारे काका भेटले होते. ते जेव्हापासून या विहाराचं बांधकाम चालू आहे तेव्हापासून इथं आहेत. त्यांच्यापासून थोडीशी माहिती काढण्याचा आपण प्रयत्न केला, मात्र त्यांना पण तेवढं काय लक्षात नाही. त्याच्यामुळं आपण पाहू ते बाकीचं विहार कसं आहे ते. वरती गौतम बुद्धांच्या अस्त्या आहेत ठेवलेल्या, थायलंडहून आणलेल्या. तर थोड्या वेळानंतर आपण वरती जाऊन पाहू आतमधून हे विहार कसं आहे ते. चला तर आता मी तुम्हाला दाखवतो हे बुद्ध विहार आतमधून कसे आहे. या बुद्ध विहाराच्या तुम्ही जर आतमध्ये गेलात तर तुम्हाला मोठी अशी प्रशस्त जागा पाहण्यास मिळेल, जिथे की जवळपास 1200 माणसं किंवा जे भिक्खू संघ येईल त्यांची बसण्याची व्यवस्था इथं आहे. सुंदर अशी गौतम बुद्धाची प्रतिमा तुम्ही पाहू शकता समोर. बाबासाहेब आणि गौतम बुद्ध यांची. इथं गौतम बुद्धांच्या थायलंडहून आणलेल्या अस्त्या पण आहेत. तुम्ही जेव्हा केव्हा इथे येसाल तेव्हा तुम्हाला इथं बसून तुम्ही अर्धा एक घंटा बसून तुम्ही शांततेचा अनुभव घेऊ शकता. विहाराच्या मुख्य गाभाऱ्याच्या बाजूलाच अशी सुंदर अशी एक गॅलरी आहे. या गॅलरीमधून तुम्ही चारी दिशेला फिरून सुंदर अशा बौद्ध विहाराचं दर्शन घेऊ शकता. या मुख्य गाभाऱ्याला पण 4 दरवाजे आहेत आणि तुम्ही कुठल्या पण दरवाजानं आतमध्ये जाऊन गाभाऱ्यामध्ये बसून 1-2 घंटेसाठी शांततेचा अनुभव घेऊ शकता गौतम बुद्धाच्या मूर्तीसमोर बसून. तर असं काही मित्रांनो उदगीर येथील बौद्धविहार होतं. तर तुम्ही नक्कीच सांगा तुम्हाला कसं वाटलं हे उदगीरचं बौद्धविहार. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूत मित्रांनो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय भीम, नमो बुद्धाय.